Hello friends, today we are going to learn warming up and chit chat of unit number 2.3 The Little River from Standard 8th Subject English. Let's go start. First question, what did you notice on the banks of the river? तुम्ही नदीच्या काठावर काय पाहिलेत? Answer, I saw green trees, small plants, birds and clean sand. Some fish were swimming in the water. Second question, in which season did you go? Was the river flow gushing or gentle? तुम्ही कोणत्या ऋतूत गेला होतात? नदीचा प्रवाह जोरदार होता की हलका? Answer, I went in the rainy season. The river was flowing fast and strong. Third question, did you notice other people by the river? What were they doing? तुम्ही नदीकाठी इतर लोक पाहिले का? ते काय करत होते? Answer, yes, I saw other people. Some were playing, some were taking photos, and some were washing clothes. Fourth question, what should we do to make sure that rivers do not get polluted? नद्या प्रदूषित होऊ नयेत यासाठी आपण काय करायला पाहिजे? Answer, we should not throw waste in the river. We should keep the river clean and protect it. Next question, fill up the table of seasons in India. भारतातील ऋतूनुसार तक्ता पूर्ण करा. Time of the year, season, English name. First, mid-February to mid-April, Vasant, spring. Second, mid-April to mid-June, Grishma, summer. Third, mid-June to mid-August, Varsha, monsoon. Fourth, mid-August to mid-October, Sharad, autumn. Fifth, mid-October to mid-December, Hemant, pre-winter. Sixth, mid-December to mid-February, Shashir, winter. Next question, match the weather with the seasons. ऋतूनुसार हवामानाच्या जोड्या जुळवा. A. Seasons. B. Weather. First, winter, cold. Second, monsoon, rainy. Third, spring, pleasant. Fourth, pre-winter, cool. Fifth, summer, hot. Sixth, autumn, windy. Next question, poets make the poems musical and different from prose by using many poetic devices. कवींनी कविता संगीतासारख्या आणि गद्यापेक्षा वेगळ्या करण्यासाठी अनेक अलंकारांचा उपयोग केलेला असतो. One of them is using words that begin with the same sound in the same time. त्यापैकी एक म्हणजे एकाच वेळी एकाच ध्वनीने सुरू होणारे शब्द वापरणे. For example, beautiful birds, b, sad song, s, stepping stones, s, city sight, s, no one knows, no. This device is called alliteration and belongs to set of similar devices named figure of speech. या अलंकाराला alliteration म्हणजे अनुप्रास अलंकार म्हणतात आणि तो अलंकाराच्या एका गटात येतो ज्याला अलंकार असे म्हणतात. फिगर्स ऑफ स्पीच ॲड टू द ब्युटी ऑफ अ पोयम. अलंकारामुळे कवितेचे सौंदर्य वाढते. नाऊ राईट 5 पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. हॅपी होम, बिग बलून, टायनी टर्टल, फनी फिश, clever cat. Please note here, the first sound is important, not the first letter in the spelling. कृपया लक्षात घ्या, येथे पहिला आवाज ध्वनी महत्त्वाचा आहे. शब्दांच्या स्पेलिंगमधील
पहिला अक्षर नाही. नेक्स्ट क्वेश्चन. पोएट्स ऑल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेंबल ऑफ साऊंड. कवी आवाजासारखे भासणारे शब्दसुद्धा वापरतात. द वर्ड्स आर फॉर एक्झाम्पल बँग, स्विश, बीफ, रोअर, ट्वीट, एक्सेट्रा. सच वर्ड्स आर कॉल्ड ओनोमेटोपोएटिक वर्ड्स. अशा शब्दांना ध्वनी अनुकरणात्मक शब्द म्हणतात. इफ दे ऑकर इन सम लाईन ऑफ अ पोएम, द फिगर ऑफ स्पीच इन दॅट लाईन इज कॉल्ड ओनोमॅटोपिया. जर हे कवितेच्या एखाद्या ओळीत आले तर त्या ओळीतला ध्वनी अनुकरणात्मक शब्द ओनोमॅटोपिया अलंकार म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. प्ले अ गेम. एक खेळ खेळा. सेट अ टाइम लिमिट ऑफ 5 मिनिट्स. 5 मिनिटांची वेळ मर्यादा ठरवा. युजिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड ओनोमॅटोपिया मेक ॲज मेनी 4, 5, 6 लेटर वर्ड्स अँड राईट देम डाऊन. ओनोमॅटोपिया या शब्दातील अक्षरे वापरून शक्य तितके 4, 5, 6 अक्षरी इंग्रजी शब्द तयार करा आणि लिहून घ्या. द वन हू मेक्स मॅक्झिमम नंबर ऑफ वर्ड्स विदिन द टाइम लिमिट इज द विनर. वेळ मर्यादेत सर्वाधिक शब्द बनवणारा खेळाडू विजेता ठरेल. प्रत्यक्षात 4 लेटर वर्ड्स पाहूया. नोट, मून, पेन, मेन, पोएट, नेम, नीट, माइन, पाइन, टीम, नन. 5 लेटर वर्ड्स पियानो, पेंट, पॉइंट. 6 लेटर वर्ड्स वन टाइम, पोटॅटो, टोमॅटो, अपॉइंट, पेशंट. अशा प्रकारे आज आपण द लिटल रिव्हर या कवितेचं वॉर्मिंग अप व चिटचॅट ॲक्टिव्हिटी अभ्यासल्या आहेत. आय होप हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.